आज आपण मस्त अशी करडईची भाजी आणलेली आहे। पाहू शकता करडई छान अशी हिरवीगार कवळे कवळे पानं आहेत। तर मस्त अशी आपण आज पातळ भाजी करणार आहे। आपण ऑलरेडी एक व्हिडिओ सुकी भाजीचा केलेला आहे, तुम्ही पाहिले नसेल तर तो पण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बघू शकता। तर आता आपण छान असं गरगटी आणि मस्त अशी झणझणीत अशी गरगटी भाजी पातळ करूया। तर भाजी कशी पातळ करायची करडईची हे तुम्ही आज पाहून घ्या। तर सर्वात आधी आपण आता भाजीला स्वच्छ धुवून घेणार आहे। इथं मी एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात आपली भाजी टाकूया। आपल्याला पूर्ण अख्खी भाजी धुवून घ्यायची आहे आधी। भाजी आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवायचं आहे आणि धुवून प्लेटीमध्ये एका साईडला काढून घ्यायचे। होऊ शकता सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत। आपण बारीक असं चिरून घेऊया। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे नक्की तुम्हाला समजेल भाजी कशी करायची ते। आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे भाजी। आपली भाजी सर्व चिरून झालेली आहे। आपण एका टोपामध्ये घेतलेली भाजी। आता आपण ही भाजी गॅसवर ठेवूया। तर गॅसवर आपण भाजी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा गिलास पाणी टाकूया आणि त्याच्यात अर्धा चमच मीठ आणि भाजी आपल्याला 5 मिनिटं शिजून द्यायची आहे। छान अशी गाळ शिजली। आपल्याला भाजीसाठी हिरव्या मिरच्या घेतल्यात मी 10-12 आणि लसूण सुद्धा घेतले 10-12 कळी। आपल्याला आता मिरच्या बारीक असे वाटून घ्यायचे। लसूण आणि मिरच्या दोन्ही मिक्स करून बारीक वाटून घेऊया। पाहू शकता या प्रकारे आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे। आपलं पाणी सुद्धा भाजीतच आटून घ्यायचं, आपल्याला पाणी एक्स्ट्रा काढायचं नाही बाहेर। त्याच्यामध्ये आपण अर्धी पळी बेसन टाकूया आणि 1 पळी शेंगदाण्याचे कूट, बारीक वाटलेले शेंगदाण्याचे कूट मी ते टाकायचे आणि ही भाजी आपल्याला एकदम अशी हाटून घ्यायचे। आणि पळीने झाकायचे आपल्याला, तर खूप छान अशी बारीक होती। तर शिजल्यावर भाजी छान अशी एकजीव जुळून येते या प्रकारे हाटल्यावर। पाहू शकता पळीने या प्रकारे बारीक असं करून घेतलेले आहे मी। आणि गॅसवरच आपण हे टोप ठेवलेलं आहे, जेणेकरून बेसन पण शिजते आपला आणि भाजी सुद्धा शिजते। या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायची भाजी। या प्रकारे असं आपली भाजी आता बारीक झाली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी आपले साईडला काढून घेऊया। आपण इथं टोप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही भाजी काढून घेऊया। इथं आपण गॅसवर टोप ठेवलेला आहे आपला, आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। आपला टोप गरम झालेला आहे। 1 पळी ऑइल टाकायचे। आपण इथं मग अशी हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक असे वाटून घेतलेले आहे, तेलामध्ये ते टाकायचे आपल्याला। थोडीशी हळद, आपण ऑलरेडी मिरची वाटताना मीठ सुद्धा टाकलेलं आहे आणि आपण भाजीत सुद्धा शिजताना मीठ टाकले, तर इथं आपल्याला लक्ष देऊनच मीठ टाकायचं आहे। मिरचीला छान असं परतून घ्यायचे।
आता ही भाजी आपली फोडणीत टाकूया. फक्त लसूण आणि मिरची आपण भाजी आपण याच्यात टाकूया. पाहू शकता आपली भाजी मस्त अशी फोडणी दिलेली आहे. आता आपण ह्याला 1-2 मिनिटं शिजून देऊया. तुम्ही पाहिजे तसं या प्रकारे कमी जास्त पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता आपण थोडासा पाणी ॲड करूया. अर्धा गिलास आपण ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता या प्रकारे. ही भाजी भाकरीसोबत, चपात्यासोबत, भातासोबत अगदी तुम्ही कुठल्याही ह्याच्यासोबत खाऊ शकता. आपण याला 1-2 मिनिटं छान असं उकळी येऊन देऊ, शिजून देऊ. त्याच्यावर अर्धी ताट ठेवूया या प्रकारे. पाहू शकता आपल्या भाजीला कसली भारी अशी उकळी आली आहे. ऑइल पण सुटलंय भाजीला. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता. तुम्ही पाहिजे असेल तर अजून पातळ करू शकता. खूप सुंदर लागते ही भाजी. या प्रकारे नक्की तुम्ही बनवा आणि एकदम मस्त टेस्टी आणि लहान लेकरांना सुद्धा खाऊ घाला. कारण पालेभाजी खूप छान असते आपल्या शरीरासाठी. तर या प्रकारे बनवा वेगळ्या पद्धतीने आणि खूप सुंदर भाजी. दररोज वेगळे बनवायचं आणि खायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.